सोलापूरमध्ये गोकुळ साखर कारखान्यानं बिल थकवल्यानं शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन आहे। शेतकऱ्यांचा मोर्चा म्हणजे शेतकरी जे निघाले होते तलावाकडे त्यांना आधीच त्या ठिकाणी अडवण्यात आलंय। गोकुळ साखर कारखान्यानं 130 कोटी रुपये ऊस बिल थकवलेलं आहे। मागच्या 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासनानं त्याची कोणतीही दखल घेतली नाही। शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। शेतकरी जलसमाधी आंदोलनासाठी तलावाकडे निघाले होते, मात्र आधीच त्यांना अडवण्यात आलं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, काय अधिकची माहिती आहे? उपोषणाला बसलेले आहेत, मात्र प्रशासनाकडून त्यांची कोणतीही दखल घेतली नाही। फक्त शेतकरी जे आहेत त्यांनी आज जलसमाधी आंदोलनाचा इशारा जो आहे त्या ठिकाणी दिलेला होता। पोलीस आहेत अलीकडे अडवलेला आहे। मात्र असं असलं तरी या ठिकाणी आपण पाहतो शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पोलिसांचं बॅरिकेडिंग तोडून या ठिकाणी सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज तलावाकडे कूच केलेले आहे आणि शेतकरी आता तलावात उड्या मारून या ठिकाणी जलसमाधी आंदोलन जे आहेत ते करणार आहेत। आपण पाहतोय खरं तर आंदोलन जे आहेत ते करणार आहेत। आपण पाहतोय खरं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शेतकरी आता या तलावाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय आक्रमक जे आहेत ते शेतकरी या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांचं ऐकण्याच्या मानसिकतेत आता ते पाहायला मिळत नाहीत। आपण पाहतो या ठिकाणी काही शेतकरी यापूर्वीच या तलावामध्ये उड्या मारून या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर शेतकऱ्यांकडून आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कोणत्याही पद्धतीने शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास 130 कोटी रुपये जे आहेत ते या ठिकाणी थकवलेले आहेत आणि या 130 कोटी रुपयांबाबत गेल्या 17 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेली नसल्यामुळे या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता जलसमाधी आंदोलनाचा आज इशारा दिलेला होता। त्याप्रमाणे आता शेतकरी पोलिसांचं बॅरिकेडिंग तोडून या ठिकाणी या सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात पोहोचलेले आहेत आणि जलसमाधी घेताना आपल्याला आपण पाहतो या ठिकाणी शेतकरी कशा पद्धतीने जलसमाधी आंदोलनासाठी तलावामध्ये उड्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रचंड आक्रमक असे शेतकरी जे आहेत या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांना या तलावात जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्याचा मोठा प्रयत्न झाला, मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला। मात्र शेतकरी या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि त्यांनी थेट तलावामध्ये जे आहेत त्या उड्या घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत विशेषतः, ते देखील ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। कारण गेल्या 2 वर्षांपासून गोकुळ सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास 130 कोटी रुपये जे आहेत ते थकवलेले आहेत। कारखान्यावर RRCची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र असं असताना शेतकऱ्यांचं बिल जे आहे ते त्यांना मिळत नाहीये। त्यामुळे संतप्त शेतकरी जे आहेत ते आता सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी तलावामध्ये उड्या घेत जलसमाधी आंदोलन या ठिकाणी करताना आपल्याला शेतकरी पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलिसांनी तलावाच्या अलीकडेच शेतकऱ्यांचा हा मोर्चा जो आहे तो अडवण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र पोलीस प्रशासनाकडून अडवण्याच्या या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी धुडकावून लावत या ठिकाणी सर्व बॅरिकेडिंग तोडून तलावामध्ये जे आहेत आता उड्या घेतल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण पाहतो खरं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या परिसरामध्ये जमलेले आहेत आणि तलावामध्ये उड्या घेताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। प्रचंड आक्रमक भूमिका शेतकरी जे आहेत ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या 17 दिवसापासून या शेतकऱ्यांचं जे आहे ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू होतं आणि त्यानंतरही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नसल्याची भूमिका जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांनी मांडली आणि त्यानंतर आज जलसमाधी आंदोलनाची हाक जी आहे ती शेतकऱ्यांनी दिली होती आणि आपण पाहतोय खरं तर पोलीस प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना बाहेर करण्याचा प्रयत्न होतोय। स्वतः पोलीस या ठिकाणी तलावामध्ये उतरत आहेत शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी। मात्र शेतकरी कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या भूमिकेमध्ये दिसत नाही आहेत। आपण पाहतोय मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि तलावात त्यांनी उड्या देखील घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय आक्रमक भूमिका जी आहे ती शेतकऱ्यांनी घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 130 कोटी रुपये ऊसाचं बिल जे आहे ते गोकुळ सहकारी साखर कारखान्याने गेल्या 2 वर्षांपासून थकवलेलं आहे। खरं तर यापूर्वी देखील या शेतकऱ्यांनी विविध पद्धतीची आंदोलनं उपोषणं जी आहेत ती केलेली होती।
मात्र प्रशासनाकडून संबंधित कारखाना मालकांवर किंवा संबंधित कारखान्याच्या संचालकांवर कोणत्याही पद्धतीची कारवाई जी आहे ती केलेली नाही आहे आणि त्यामुळेच या संतप्त शेतकऱ्यांनी अखेर 17 दिवसाच्या उपोषणानंतर आज तीव्र भूमिका घेत या ठिकाणी सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात आता उड्या मारून जलसमाधी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आपण पाहतो खरं तर शेकडोंच्या संख्येने शेतकरी जे आहेत ते या तलावाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी या ठिकाणी अडवलेलं आहे। मात्र असं असताना काही शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी तलावामध्ये देखील जलसमाधी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसां